नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे ते काल अंदाज दिल्याप्रमाणे राज्यात काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे. आपण कालच सांगितलं होतं सर्वत्र पाऊस पडणार नाहीये. काही भागात जे आहे ते मध्यम ते जोरदार, तर विदर्भात देखील चांगल्या सरी झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे. तर आजचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करू शकता. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वदूर पाऊस होणार नाही हे देखील लक्षात घ्या. जालनाचा भाग असेल तुरळक ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील. पैठण, अहिल्यादेवीनगर, माजलगाव, बीड, केजच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील. तसेच केज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस काल झालेला आहे. आपण दिवसभर वातावरण कोरडे राहिले, परंतु रात्री चांगल्या सरी काही ठिकाणी बरसलेल्या आहेत. केज, परळी, जामखेड, करमाळा या ठिकाणी आज देखील पाऊस राहील, परंतु रात्री उशिरापर्यंत वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंदापूर, तुळजापूर, लातूर, परळी, माजलगावच्या भागात देखील रात्री उशिरापर्यंत चांगलं पावसाळे वातावरण पाहायला मिळू शकतं. जिंतूर, परभणी, हिंगोली, लोणार, वाशिम मध्यम ते जोरदार पाऊस. चिखली, खामगाव, अकोला, जळगावच्या भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील. पारोळा, चाळीसगावच्या भागात देखील ती स्थिती राहील. बुरहानपूर, खामगाव, अकोल्याच्या भागात देखील त्या प्रकारे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं आगमन पाहायला मिळू शकतं. कारंजा, वाशिमच्या भागात पुसद, हिंगोली, जिंतूरपर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींचं आगमन आज आपल्याला पाहायला मिळेल. मनमाड, मालेगाव हलका पाऊस तुरळक भागासाठी पाहायला मिळेल, सर्वदूर होणार नाहीये. खेड, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, वडूज, विटा या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील. मात्र सोलापूर येथील इंदापूर, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. पुणेच्या भागात सातारा, सांगली, कोल्हापूर, या भागामध्ये आपल्याला जे आहे ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. एका दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जास्त जोर राहणार नाहीये. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, अकोला, नागपूर, अमरावतीचा भाग असेल, यवतमाळ, भंडारा, गोंदियाचा भाग असेल मध्यम ते नांदेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता. परभणीचा भाग असेल, धाराशिवचा भाग असेल मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील, परंतु सर्वदूर पाऊस होणार नाहीये. तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा व त्यासोबत तालुका देखील नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला रिप्लायमध्ये तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज सांगतो. धन्यवाद.